त्या लौकिकाला साजेशी अशी फलंदाजी गणेश कुबल सप्प्यात उतरवताना मालवणच्या या बोर्डिंग मैदानावरती बीबीआर सावंतवाडी संघाची पूर्णतः जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन सलामीवीराच्या रूपात प्रदीर्घ खेळण्याच्या हेतून मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चितच संयम राखत तो फलंदाजी करू शकला तर निश्चितच चौफेर षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळेल आणि धावांचं नंदनवन फुलेल। रसूप खेळण्याचा मानस आणि या ठिकाणी संयमातून बिखरला। सरळ बॅटनं धावा येत होत्या, आत्मघातकी शॉट आणि त्यामुळे त्रिफळाची तोंड माघारी परतावं लागतं ते गणेश कुबलला। क्रिकेटच्या परिभाषेमध्ये षटकारात रूपांतर केल्यानंतर संयम राखत फलंदाजी करणं गरजेचं असतं, परंतु अनुभवाची शिदोरी गाठीशी असलेला गणेश कुबल एका सेकंदासाठी का होईना संयमातून बिखरला। अखेरीस त्याला त्याचा मोबदला भोगावा लागला आणि त्यामुळेच त्याला त्रिफळाची तोंड माघारी परतावं लागलं। अर्थात गणेश कुबलचा तो क्षण नसेल, नाहीतर अशा चेंडूवरती लिलाय फलंदाजी सातत्यानं गणेश कुबलनं केली आहे। कधी कधी मोठ्या फलंदाजांच्या बाबतीत सुद्धा अनपेक्षित गोष्टी घडून जातात, त्याच प्रात्यक्षिक गणेश कुबलच्या बाबतीत या ठिकाणी पाहायला मिळालं। त्यालाच तर क्रिकेट म्हटलं जातं। म्हणून सातत्यानं कॉमेंटेटर या नात्यानं मी सांगत आलोय, क्रिकेट अंजारून पहा, गोंजारून पहा, तरच त्याच्यातील आनंद तुम्हाला लुटण्याची नामी संधी उपलब्ध होईल। सातेरी कर्ली क्रिकेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या काळात पहिली ओव्हर टाकायला सातेरी कर्ली संघाचं प्रतिनिधित्व करताना सुरेश तांडेल पुढे सरसावायचा। अप्रतिम संयम, अप्रतिम कल्पकता आणि प्रदीर्घ क्रिकेटचा अनुभव, त्यामुळे त्याची गोलंदाजी खेळताना त्या काळातील दिग्गज फलंदाजाच्या अंगाला घाम फुटायचा। टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाचा गोलंदाज म्हणून सुरेश तांडेल याची गणना केली जायची। अनेक स्पर्धांमध्ये सातत्यानं त्यांनी मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅचचे किताब संपादन केलेत। सातेरी क्रिकेट क्लबच्या गौरवशाली कारकिर्दीत त्यांनी शिरपेच खोलाय, कारण त्या काळात त्याच्या गोलंदाजीचं उगवत्या शैलीत मी प्रत्येक सामन्यादरम्यान समालोचन केलंय। आज मात्र तीच जबाबदारी निभावतोय तो रुपेश तांडेल सातेरी कर्लीचं प्रतिनिधित्व करताना। रुपेश पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज। ऑफस्टिकच्या मिलस्टिकच्या वरती टाकलेला चेंडू अप्रतिम कल्पकता दाखवत फलंदाजाने खेळून काढला। एक धाव फलकावरती लागली। सातेरी कर्ली म्हटल्यानंतर किसन करलकर जिल्हा स्तरावरती रिजवान शेख आणि किसन करलकर, मला जर कोणी विचारलं की सिंधुदुर्ग स्तरावरती अव्वल दर्जाचे यष्टिरक्षक कोण, तर दोन नावं सटकन पटकन मुखातून बाहेर पडतात। एक म्हणजे रिजवान शेख आणि दुसरा म्हणजे किसन करलकर। ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा मानस, डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू हवेत दिसतोय। क्षेत्ररक्षक बॅकअप करण्यासाठी सज्ज होतोय, थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण, त्याचाच लाभ उठवत एका धावेत रूपांतर केलं। दुसरी धाव खेळण्याचा मानस, परंतु धावचीतच्या रूपात विकेट गमावली तर धोक्याची घंटा वाजू शकते। हे निदर्शनात आल्यानंतर फलंदाज पुन्हा एकदा आपल्या जागेवरती परतला आणि त्यामुळेच दोन्ही फलंदाजांची विकेट शाबूत राहू शकली। रुपेश तांडेल पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज। लेगस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू, पंच मंगेश धुरी यांनी दोन्ही हात समांतर राखत सोयर चेंडू घोषित केला। अतिरिक्त धावेनिशी एक धाव पुढे सरसावली आणि एकंदरीत धावा फलकावरती लागल्यात 9। या ठिकाणी सुधीरजी टकले आणि विनोदजी टकले यांचं आगमन होत आहे। मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे। खास पुण्याहून या ठिकाणी आमच्या या मॅच पाहण्यासाठी आले आहेत। खास पुण्याहून विनोदजी टकले आणि सुधीरजी टकले यांना विनंती करतोय की मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे। मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील साळगावकर यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे। ओव्हर टू राजा। धन्यवाद रुपेश खोबरेकर। सातेरी कर्लीच्या वैभवशाली कारकिर्दीत काही खेळाडू मी पाहिले, त्यामध्ये मनोज दुधवडकर, जगदीश दुधवडकर, बाबली चिपकर, केशर मयेकर, पुष्पकांत हळदणकर अशी कितीतरी नावं घ्यावी लागतील। त्यामध्ये मिलिंद सामंत, मंगेश सामंत आणि मित्रांनो दाजी पडवळ, आणि खास करून सलामीला यायचा त्या काळात तो तुषार दुधवडकर आणि राजू दुधवडकर। त्यानंतर तीच धुरा लिलाय पिल्लीतील दीपक दुधवडकरनं। मित्रांनो त्या काळात अव्वल दर्जाचं क्रिकेट ह्या सर्व खेळाडूंनी खेळलं, क्रिकेट झुलवलं फुलवलं, रसिकांच्या हृदयात विराजमान झालं, त्याचं श्रेय या सर्व खेळाडूंना देणं गरजेचं।
किसन करलकर हा उपजात गुणवत्ता असलेला अष्टपैलू खेळाडू, गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. त्याचा मोठा भाऊ श्रीकांत करलकर सुद्धा आपल्या कालखंडातील अव्वल दर्जाचा फलंदाज असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ह्या सर्व खेळाडूंचं प्रदीर्घ क्रिकेट मी पाहिलंय. कधी महापुरुष देवबाग, तर कधी प्रगती देवबाग, तर कधी न्यू शांताक्रूज देवबाग. अशा संघांबरोबर सातत्याने सामने त्यांचे व्हायचे. त्या काळात दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. ऑस्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू, खेळण्याचा मानस, चेंडू बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. ऑस्ट्रिकच्या खूपच बाहेर. प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेले पंच एम्ब्रोस अल्मेडा यांनी दोन हात समांतर राखून स्वैर चेंडू घोषित केला. अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. एकंदरीत धावा झाल्या 10. पुन्हा एकदा व्यवस्थित खेळण्याचा मानस, पॉईंटच्या दिशेनं खेळून काढला. अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम टायमिंग, शरीराचं संतुलन आणि तेवढीच ताकदीची नजर. 6 धावांनिशी धावसंख्या झाली आहे 16. गणेश कुबलची विकेट गारद झाल्यानंतर धर्मेश कुबल मैदानावरती. धर्मेश भगत विनयची साथ देण्यासाठी. विनयची फलंदाजी बहारात येते. स्क्वेअरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू, एक धाव निश्चित केली आहे. दुसरी धाव घेण्याचा मानस, परंतु सुरक्षित फलंदाज आपल्या जागेवरती. त्या काळात मित्रांनो युवक क्रीडा मंडळ परुळे, तुफान निवती, तटरक्षक निवती, विश्वामित्र श्रीरामवाडी, दर्या राजा खवणे, शिवा दाबोली, महापुरुष भोगवे, शांता दुर्गा मापन असे संघ सातत्याने खेळायचे. राजाजी, या ठिकाणी छत्रपती चषक वेंगुर्ला चे आयोजन समिती कमिटीचे अध्यक्ष नरेशजी यांचं आगमन झालं. मी त्यांना विनंती करतोय की मान्यवर कक्षामध्ये आमचा स्वागत स्वीकारायचं आहे. मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील साळगावकर यांना विनंती करतोय त्याचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. एकंदरीत धाव संख्या झाली आहे 18. कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू, क्षेत्ररक्षक बॅकअप करण्यासाठी सज्ज होतोय. पहिल्या प्रयत्नात बॅकअप करतोय. तोपर्यंत धावांची लयलूट करण्याचा मानस. एकंदरीत धावा फलकावरती लागल्यात 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय तो गोलंदाज. त्याचं नाव आहे विठ्ठल. संयम आणि कल्पकता राखत प्रत्येक चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय. राजाजी, या ठिकाणी चेंडू खेळण्याचा मानस, एका धावेत रूपांतर. रुपेश खोबरेकर. या ठिकाणी आमचे टीव्ही स्टार बाबाजी कांदळगावकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील साळगावकर यांना विनंती करतो की त्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे त्यांचं. टीव्ही स्टार, सिने स्टार बाबा कांदळगावकर. धन्यवाद बाबा. कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात राज्य स्तरावरती बाबा कांदळगावकर यांच्याबरोबर अनेक वेळा योगदान देण्याची संधी मला पण उपलब्ध झाली आहे. नाट्य क्षेत्रातील गाढा अभ्यास असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बाबा कांदळगावकर, हार्दिक स्वागत आणि मनपूर्वक तुमचा आभार. लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव, एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. एकंदरीत 2 षटकांच्या सांगतेनंतर एका गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना VVR सावंतवाडी संघाच्या धावा फलकावरती लागल्या त्या 23 धावा. मित्रांनो, मगाशी मी ज्या संघांचा उल्लेख केला ते सर्व संघ सातत्यानं सातेरी कर्ली संघासमोर खेळायचे. कधी युवक क्रीडा मंडळ परुळे, तर कधी शांता दुर्गा महापंत, कधी तुफान निवती, तर कधी तटरक्षक निवती, तर कधी दर्या राजा खवणे, तर कधी शिवा दाबोली, तर कधी महापुरुष देवबाग किंवा महापुरुष भोगवे. त्याचबरोबर मित्रांनो प्रगती देवबाग किंवा झुलझाल दांडी अशा संघांबरोबर सातेरी कर्ली संघ सातत्याने खेळायचा आणि अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळून रसिकांच्या हृदयात जागा करायचा. त्या काळात बक्षिसांच्या रकमा मात्र फार मोठ्या नसायच्या. 500 रुपये जिंकल्यानंतर, 500 रुपयाचं बक्षीस जिंकल्यानंतर वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद मिळायचा. प्रज्ञेश गुरव तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज. बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढलेला चेंडू, ऑफस्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू, अप्रतिम टायमिंग साधत खेळण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच मिडविकेटच्या दिशेनं अप्रतिम बॅकअप केला गेला चेंडू. 1 धाव फलकावरती लागली. एका धावेनिशी
एकंदरीत 2 धावा फलकावरती लागल्या आणि 2 धावांनिशी धावसंख्या झाली 25. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवतायत ते सातेरी कर्ली संघाचे गोलंदाज. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. नशीब बलवत्तर नाही तर बॅटची कट घेऊन चेंडू विसावला असता यष्टीरक्षकाच्या हातात. इतकं अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवतायत ते गोलंदाज. खास करून गोलंदाजाचं नाव आहे प्रज्ञेश गुरव. संयम, कल्पकता, शरीराचं संतुलन आणि आत्मविश्वास आणि दिलेरी. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा मानस. जोरदार अपील केलं गेलंय परंतु दाद दिली पाहिजे ती सुनील मालवणकर यांच्या यष्टीरक्षणाची. इतकं अप्रतिम यष्टीरक्षणाचं प्रात्यक्षिक सुनील मालवणकर यांनी घडवलं आणि रसिकांची दाद मिळवली. एकंदरीत फलंदाज बाद झालाय तो. यानंतर होणारा सामना गिरोबा काळेतर आणि गुड मॉर्निंग मालवण. यानंतर होणारा सामना गिरोबा काळेतर आणि गुड मॉर्निंग मालवण. दोन्ही संघांनी आपल्या किटमध्ये रेडी राहायचं आहे. दुसऱ्या इनिंगची पहिली ओव्हर झाल्यानंतर लगेचच आपली प्लेइंग 11 द्यायचे आहेत आणि नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षासमोर यायचं आहे. एकंदरीत बाद झालेला फलंदाज दुसऱ्या गड्याच्या मोबदल्यात. मित्रांनो, जुन्या काळातील जे विश्लेषण मी घडवलं तो साक्षात्कार तुमच्या समोर ठेवला. त्या सगळ्या सुखद क्षणांचा साक्षीदार आहे तो नादार तुळसकर. कारण त्या काळातील तो अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून गणला जायचा. देवबाग संघाचं प्रतिनिधित्व करताना युवक क्रीडा मंडळ परोळेच्या वतीनं आयोजित केलेल्या स्पर्धेत अनेक वेळा तो खेळलाय. सातत्यानं अप्रतिम खेळाचं प्रात्यक्षिक घडवून नादार तुळसकर यांनी सुद्धा त्या काळात मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅचचे किताब संपादन केले होते. जुन्या काळाचं वर्णन मी केलंय. जुन्या काळातील खेळाडूंना निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी ठाऊक आहेत कारण त्यांनी चार्जरच्या रूपात त्या हृदयाच्या कप्पीत साठवून ठेवल्या आहेत. मित्रांनो, ही श्रीमंती तुम्हाला कुठल्याच मार्केटमध्ये विकत मिळणार नाही. मित्रांनो, त्यासाठी झोकून प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचं बंधन निभावत कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात एकरूप होणं गरजेचं असतं. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या दिशेनं खेळून काढला. शॉट कव्हरच्या दिशेनं बॅकअप केला जातो. तोपर्यंत एका धावेत रूपांतर ओव्हर थ्रोच्या रूपात गचाळ क्षेत्ररक्षण झालं. दुसरी धाव पूर्णत्वास झाली आणि त्यामुळे 2 धावांनिशी धावसंख्या झाली 27. 2 धावांनिशी धावसंख्या झाली 27. समोर जो बॅनर दिसतोय काऊ कॉर्नरच्या दिशेनं, त्या बॅनरला षटकार मारल्यानंतर चेंडू लागला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक ठेवलंय आणि 1 बाउन्स म्हणजे 4 धावा सीमारेषेच्या पलीकडून गेला आणि 1 बाउन्स चेंडू त्या बॅनरला लागला तर रोख रुपये 1,000 स्वरूपाचं पारितोषिक ठेवलंय आणि बक्षीस दात्याचं नाव आहे राजन कुमटेकर. आणि बॅनरच्या समोर जे रसिक उभे आहेत त्यांना विनंती करतो की चेंडू त्या दिशेने गेला तर बक्षीस लावण्यात आली आहे, त्याची दखल प्रत्येक रसिकांनी घ्यावी. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू दोन्ही हात समांतर राखत सोयर चेंडू घोषित केला. अतिरिक्त धावेनिशी 1 धाव फलकावरती लागली. एकंदरीत एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली 29 धावा. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी मांडण्याचा मी प्रयत्न केला. त्या काळात माझ्या बरोबरीनं शांताराम कांदळगावकर, शंकर घारे, समीर पांढरे, अशोक नाईक आणि मित्रांनो उदय घाटवळ सातत्याने समालोचन करायचे. त्यांनी तो मनमुराद आनंद त्या कालखंडात लुटलेला आहे. अर्थात 10-12 दिवस समालोचन करून त्या काळात फक्त एक गुलाब पुष्प मिळायचं, दिला तर कोणीतरी सुका नारळ, परंतु तो साक्षात्कार अविस्मरणीय असायचा, उत्स्फूर्त असायचा, उदंड असायचा. आणि त्याच साक्षात्काराच्या चार्जरवरती माझ्यासारखा कॉमेंटेटर प्रेरित झाला. आज राजा सामंत हे नाव संपूर्ण जिल्ह्याच्या बाहेर आदरानं घेतलं जातं, परंतु याचं श्रेय मात्र जुन्या काळातील खेळाडूंना जातं. पहिल्या 3 षटकांचं विश्लेषण उगवत्या शैलीत मी स्वतः राजा सामंत मराठीच्या परिभाषेमध्ये तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करत होतो. आता एकंदरीत 2 षटकांची या ठिकाणी रूपरेषा आपल्या समोर सादर करण्यासाठी देवगडचे कॉमेंटेटर उत्तम मुंडगेकर आपल्या समोर उत्तम शैलीत सादरीकरण घेऊन येत आहेत. त्यांच्याकडून पुढची तुरा सुपूर्द करतो आणि माझ्या सादरीकरणाला विराम देतो. धन्यवाद. हॅलो. यापुढील होणारा सामना गिरोबा स्पोर्ट्स काळेतर आणि
गुड मॉर्निंग मालवण. दोन्ही संघाने आपल्या किटमध्ये रेडी राहायचं आहे. या दुसऱ्या इनिंग नंतर पहिल्या ओव्हरच्या नंतर त्यांनी प्लेइंग 11 आपली लगेच या ठिकाणी द्यायची आहे. धन्यवाद जी राजा सामंत सर. या ठिकाणी जाऊया मैदानावरती. स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस. गेले 4 दिवस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही अनुभवताय आणि आज सावंतवाडी विरुद्ध सातेरी कर्ली या दोन बलाढ्य टीम मध्ये ही मॅच रंगली आहे. टॉस जिंकलाय सातेरी कर्ली या टीमने आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अतिशय कमबॅक केलंय सावंतवाडी टीमच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. किती 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 29 धावा. सध्या स्कोर कार्ड वरती स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे या ठिकाणी दिनेश गावकर, मॅन फ्रॉम देवगड चा हा खेळाडू अतिशय दर्जेदार बॅटिंग करू शकतो आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. स्विंग इन मिस म्हणावा लागेल. चेंडू टप्पा पडल्यानंतर मिडल स्टिक पिच करून हा चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होते. रुपेश तांडेल एक मोठं नाव क्रिकेट क्षेत्रामधलं. तोच पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय. कव कॉर्नर मिड विकेटच्या मधोमध चेंडू जातोय. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. मिड विकेटला एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल दोन्ही बॅट्समन मध्ये. टीमची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती मात्र 31 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या आहेत. 2 नावाने आपलं खातं खोललं या ठिकाणी दिनेश गावकरने. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा तयार. पुढे मारण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये या ठिकाणी. तोपर्यंत चेंडू यष्टी रक्षकाकडे जातो. एक धाव घेतली जाते. एक धाव ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 31 धावा. चांगली बॅटिंग तुम्हाला पेश करावी लागेल या ठिकाणी. 60 ते 65 धावा बनवाव्या लागतील कारण समोरचा संघाचा विचार केला सातेरी कर्ली संघाचा तर स्पर्धेच्या पहिल्या दिवशी काय परफॉर्मन्स पेश केला होता या टीमने आणि चांगला फटका उडवला डीप कव्हरला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा तर पूर्ण केल्या जातील. अतिशय वेगवान पद्धतीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. सावंतवाडी या टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या होते ती मात्र 34 धावा. आज मात्र संपूर्ण गॅलरी पाहू शकाल या ठिकाणी. देवबाग वॉटर स्पोर्ट्स पॅरासिलिंग ही गॅलरी सुद्धा खचाखच भरलेली आहे. तदनंतर या ठिकाणी कैलासवासी गणेश कुबल पॅव्हेलियन पाहू शकाल. ही सुद्धा गॅलरी खचाखच भरलेली आहे. तर पुन्हा एकदा जाऊया मैदानावरती. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन येतोय मिस्टर पप्पन साळगावकर असेल स्ट्रायकिंग एंडला जो 5 धावांवरती खेळतोय. तोच बॅट्समन सध्या तयार. चांगला चेंडू उडवला मिड विकेटच्या डोक्यावरून. हवाई फायर. हा मात्र ब्रँडेड देवबाग षटकार. हॅलो, या क्रीडा रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी कॅच घ्या आणि 200 रुपये कमवा. कारण एका कॅच साठी पंकज दुरी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. तसंच आपले ग्रामपंचायत सदस्य नादार तुळसकर यांनी देखील 100 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. म्हणजे एक कॅच जिंकला तर तुम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. 40 धावा. काय बॅटिंग करतोय पप्पन. षटकार खेचलाय. टीमला मात्र अप्रतिम. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंप पिच करतोय आणि यावर मात्र ओव्हरची समाप्ती होते. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र 3 बाद 40 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या. त्या मात्र सावंतवाडी या टीमने. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा माहिती देईन. VBR सावंतवाडी विरुद्ध सातेरी कर्ली या 2 टीम मध्ये ही मॅच चालू आहे. टॉस जिंकलाय सातेरी कर्ली या टीमने आणि बॅटिंग करण्याचा फैसला केलाय तो मात्र सावंतवाडी या टीमने. आतापर्यंत 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 बाद 40 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या. त्या मात्र VBR सावंतवाडी या टीमने. म्हणजे आस्किंग रन रेटचा विचार केला तर 10च्या सरासरीने हा संघ खेळतोय आतापर्यंत मैदानावरती. आता मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी पाहायचं या ठिकाणी कोण येतोय. निखिल येतोय गोलंदाजी मार्कवर. ओव्हर क्रमांक 5 सध्या पेश करण्यासाठी सज्ज असेल या ठिकाणी. 40 धावा सध्या स्कोर कार्ड वरती सावंतवाडी या टीमच्या. लासाका रॉयले हे सुद्धा या ठिकाणी गॅलरी खचाखच भरलेली आहे. देवबाग चषकाच्या माध्यमातून
पुन्हा एकदा बॉलर तयार, चांगला चेंडू बॅकफुटला गेला आणि हा चेंडू उडवला मिड विकेटच्या डोक्यावरून. हवाई फायर, देवबाग ब्रँडेड षटकार पुन्हा एकदा येतोय या ठिकाणी. दिनेश गावकरच्या बॅटमधून पहिला षटकार. 6 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाते. 6 ने पुढे जाते, धावसंख्या वाढते. 46 धावा सध्या ऑन स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या आहेत. क्रिकेटच्या पटलावरचा विचार केला तर शेवटचं षटक हाणामारीचं षटक संबोधलं जातं आणि तेच मात्र पेश करतो या ठिकाणी निखिल. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय मिड विकेटच्या दिशेने, परंतु हा चेंडू, दुसरा चेंडू पुन्हा एकदा स्विंग इन मिस म्हणावा लागेल, परंतु टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी बाउन्स होतोय. नो चेंडू घोषित करतायत आणि फ्री हिट चा सिग्नल येतोय पंचांच्या माध्यमातून. 47 धावा सध्या ऑन स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्यात. स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस. गेले 4 दिवस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही अनुभवताय. संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक नावाजलेली स्पर्धा, पर्व पहिले आहे, परंतु काय दिमागदार आयोजन केलंय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा होते, कारण काल भिवंडीमध्ये जी बाली ट्रॉफी चालू आहे त्या ट्रॉफीमध्ये सुद्धा को अँकर रेश्मा मयेकरने सुद्धा या स्पर्धेचं कौतुक केलंय. अशी ही मोठी भव्य दिव्य स्पर्धा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होते. सर्व श्रेय जाईल देवबाग गाव. या पुन्हा एकदा बॉलर तयार असेल. उर्ध विकेट, राऊंड विकेट मारा करतोय. चांगला चेंडू, स्विंग इन मिस म्हणावा लागेल. काय चेंडू फेकला, टप्पा पडल्यानंतर पीच झाला चेंडू आणि थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आता मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला, तदनंतरच्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी नो फेकलाय. तदनंतरचा चेंडू मात्र फ्री हिटचा डॉट गेलाय. चांगली गोलंदाजी कमबॅक केलंय या ठिकाणी निखिलने. दिनेश गावकर असेल, यावर्षी दिनेश भरपूर फॉर्म मध्ये आहे, चांगली बॅटिंग करू शकतो आणि तोच पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. फाईन लेगला चेंडू उडवलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव वेगाने घेतली जाते, फेकी येईपर्यंत 2 धावा. यष्टीरक्षक मिस झाला आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीचा धोका असेल आणि तोपर्यंत या ठिकाणी बॅट्समन बॅक टू पॅव्हेलियन. दिनेश गावकरला माघारी परतावं लागेल. 2 धावा तर ऍड केल्या जातील. ज्या ठिकाणी 2 धावा त्या ठिकाणी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न फसला आणि या ठिकाणी मात्र बॅक टू पॅव्हेलियन दिनेश गावकर. 4 चेंडूंचा सामना फेस केला. 11 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या आहेत. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटलाय. नवीन बॅट्समन मिस्टर आबू मेस्त्री, हा सुद्धा देवगडला बिलॉंग करतोय. नॉन स्ट्राईक एंडला शेवटचं षटक आहे. चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती दिनेशने षटकार घेतला, तदनंतर कमबॅक केलं या ठिकाणी निखिलने. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. टीमची धावसंख्या होते ती मात्र 49 धावा. अर्धशतकासाठी 1 धावेची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे पप्पन. चांगला चेंडू, अलाउन द कार्पेट चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. वेगवान पद्धतीचं रनिंग बिटवीन अबू मेस्त्री आणि पप्पन साळगावकरच्या माध्यमातून ज्या ठिकाणी 2 धावा त्या ठिकाणी 2 धावा घेतल्या जात आहेत. अप्रतिम रनिंग बिटवीन, कौतुक करावं लागेल या दोन्ही बॅट्समनचं. अप्रतिम शेवटचं षटक आहे आणि तितक्याच हाणामारीची या ठिकाणी बॅटिंग पाहायला भेटते. पप्पनच्या माध्यमातून टीमची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती मात्र 51 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. ओव्हर क्रमांक 5 सध्या मैदानात चालू आहे ती मात्र या ठिकाणी निखिलची. पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा करेल निखिल या ठिकाणी. स्ट्रायकिंग एंडला मिस्टर पप्पन दिसतोय आपल्याला मेगा स्क्रीन वरती. चांगला चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला धाडला आणि हा चेंडू सीमा पार चौकार जातोय. पप्पनच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या होते ती मात्र 55 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या आहेत. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना VBR सावंतवाडी विरुद्ध सातेरी कर्ली या 2 बलाढ्य टीम मध्ये ही मॅच रंगली आहे. टॉस तर जिंकलाय सातेरी कर्ली या टीमने आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या बॅटिंग करतोय तो मात्र सावंतवाडी हा संघ. ओव्हर क्रमांक 5 सध्या मैदानावरती चालू आहे. टीमची धावसंख्या होते ती मात्र 4 बाद
55 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले गेलेत. शेवटचा चेंडू, बॉलर तयार. उलटा चेंडू उडवला मिड विकेटला. पाहायचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. वेगवान पद्धतीची फेक आहे आणि तितक्याच वेगवान पद्धतीचं रनिंग बिटवीन दोन्ही बॅट्समन मध्ये पाहायला भेटतंय. आणि 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 4 बाद 57 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या आहेत. त्या मात्र या ठिकाणी VBR सावंतवाडी या टीमने विजयासाठी 58 धावांची आवश्यकता असेल सातेरी कर्ली या टीमला. या ठिकाणी लोकमान्य मल्टीपर्पज बँकचे शाखा व्यवस्थापक आणि मालवण VMC क्रिकेट टीमचे कर्णधार नितीन मांजरेकर यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय स्वप्नील साळगावकर यांना विनंती करतोय की त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं. सातेरी कर्ली या टीमला हॅलो एक मिनिट. सन्माननीय नितीन मांजरेकर म्हटल्यानंतर क्रांतिकारी क्रिकेटपटू असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जिल्हा स्तरावरती अनेक खेळाडू त्यांनी लौकिक प्राप्त केले आणि रुपेश खोबरेकर यांची आठवण मी काल सांगितली होती. सका पाटील कॉलेजच्या वतीनं जो संघ राज्यस्तरावरती खेळायचा त्या संघाचे कर्णधार होते. आणि मित्रांनो, नितीन मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली कॉलेजला ट्रॉफी जिंकून त्या काळात दिली होती. पप्पू कदम यांनी शतकात रूपांतर केलं होतं आणि 18 चेंडूमध्ये 32 धावा सलामीला येऊन रुपेश खोबरेकर यांनी फलकावरती लावले होते. आणि कल्पक बुद्धीचं नेतृत्व त्या काळात लेदर क्रिकेटमध्ये पाहिलं होतं. त्या काळात नितीन मांजरेकर यांचं मनपूर्वक आभार आणि हार्दिक 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 स्वागत. धन्यवाद. 58 धावांची आवश्यकता सातेरी कर्ली या टीमला जिंकण्यासाठी. 30 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. तुम्ही ऐकत राहा देवबाग चषक 2021 हा थरार. आणि यानंतरचं धावतं समालोचन करतील माझे सहकारी नाना नाईक. ओव्हर टू नाना नाईक. सर्व मान्यवर या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व क्रिकेटवीर आणि तमाम क्रीडा रसिकांचं मी समालोचन कक्षाकडनं श्री समालोचक प्रदीप देवलकर, अमोल जमदाडे, उत्तम मुनगेकर, श्याम वाकर आणि राजा सामंत सह मी नाना नाईक आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. देवबाग चषक सिंधुदुर्ग प्रीमियर लीग सन 2021 दरम्यान क्रीडा रसिकांचं भरगच्च असं मैदान भरलेलं आहे. मालवणचं बोर्डिंग मैदान आणि या बोर्डिंग मैदानावर उपस्थित क्रीडा रसिकांची गर्दी पाहता आजचा या स्पर्धेतील अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाला सर्व सामने पाहण्याचं योग या ठिकाणी मैदानात या ठिकाणी उपस्थित राहून सामने पाहतात. परंतु काही प्रेक्षक या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात. या स्पर्धेदरम्यान देवबाग चषक 2021 दरम्यान त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. देवबाग गाव आयोजित ही भव्य दिव्य अशी पारितोषिकांची भरणा असलेली ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग प्रीमियर लीग या स्पर्धेचं देखणं आयोजन मालवणच्या टोपीवाला हायस्कूल बोर्डिंग मैदानावरती. मित्रांनो, देवबाग गावच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं या स्पर्धेच्या मागे फार मोलाचं सहकार्य आहे. कुणाकुणाचं नाव घेऊ, कार्यकर्त्यांचा मेळ आहे, नियोजनाची साथ आहे. या स्पर्धेच्या यशस्वीते मागे सर्व देवबाग वासियांचाच घाम आहे. मित्रांनो, एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत देवबाग गावच्या सर्व सहकाऱ्यांसाठी. एक मोठं देखणं आयोजन आणि एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी एक संधी निर्माण करून दिली, एक व्यासपीठ निर्माण करून दिलं ते आपलं क्रिकेट कौशल्य या मैदानावरती आजमावण्यासाठी. जाऊया मैदानाकडे. सामना सुरू होतोय. सातेरी कर्ली क्रिकेट संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेतल्यानंतर क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारली आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलं. ते
VRB सावंतवाडी संघाला आणि VRB सावंतवाडी संघानं प्रथम फलंदाजी करत असताना 57 धावांची डोंगर रचलाय आणि 58 धावांचं उद्दिष्ट ठेवलं ते सातेरी कर्ली या संघासमोर आणि सातेरी कर्ली संघाच्या वतीनं हे आव्हान पार करण्यासाठी मैदानाच्या दिशेनं पंकज परब आणि उमेश तांडेल असे दोन संयमी सलामीवर पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, पाहायचंय सलामीवर गोलंदाजाच्या रूपानं गोलंदाज कोणाची वर्णी लागते हा सामना फार महत्वाचा. तो दोन्ही संघांना गोलंदाजीची वर्णी लागते. ते सिद्धेश नावाचा गोलंदाज पाहायचाय. 57 धावा प्रथम फलंदाजी करत असताना जो 57 धावांचा डोंगर उभारला आणि 58 धावांचा डोंगराच्या पायऱ्या 58 पायऱ्या पार करणं नितांत गरजेचं सातेरी कर्ली संघाला आणि या 58 धावांच्या पायऱ्या या ठिकाणी रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय सिद्धेश नावाचा. पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न हा मैदानात प्रयत्नच राहतोय. पहिल्या चेंडूवरती असफल प्रयत्न पाहायला मिळतो. तो स्ट्राईकवरचा फलंदाज पंकज परब याचा पहिल्या चेंडूची निर्धाव मध्ये गणना केली जाते. आमच्या स्कोअर बोर्ड मध्ये या ठिकाणी सुंदर गुणलेखनाचं देखील काम पाहतोय तो सोहम मयेकर. या स्पर्धेदरम्यान अतिशय सुंदर गुणलेखन विल्सन फर्नांडिस आणि सोहम मयेकर हे दोन गुणलेखक पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे या सामन्याचं पूर्णपणे परीक्षण करण्याची जबाबदारी मंगेश दुरी आणि एमरेज अल्मेडा सर यांनी देखील घेतलेली आहे. सुंदर या ठिकाणी फटका फसलाय आणि या ठिकाणी साधा सोपा एक लॉलीपॉप झेल जमिनीला दहन करतोय आणि एक नाममात्र एक सुंदर जीवदान पंकज परब या फलंदाजाला मिळते. पाहायचंय मिळालेली संधी या मैदानात कितपत यश संपादन करून देते ती पंकज परब या फलंदाजाला. निश्चितच चुकणं ही माणसाची प्रकृती आहे, पण झालेल्या चुकीवर सुधारणा करणं ही संस्कृती आहे. परंतु पाहायचंय झालेली चूक या मैदानात पुन्हा आपल्याकडून होणार नाही याची सुधारणा होते का VRB सावंतवाडीच्या क्षेत्ररक्षकाकडून. निश्चितच अतिशय सुंदर गोलंदाजी होती सिद्धेशाची. पहिला चेंडू अतिशय निर्धाव मध्ये सांगता केली. दुसऱ्या चेंडूवरती एक साधा सोपा झेल होता, परंतु 2 धावांमध्ये त्याचं रूपांतर होतंय. सिद्धेश स्वतःच घातक करतोय. सांघिक धावसंख्या 58 धावांचा पाठलाग करत असताना 2 या धावेवरती पाहायला मिळतंय. तिसऱ्या चेंडूचा मारा पाहायला मिळतोय. पंचांच्या डावीकडून राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. उजव्या शैलीचा फलंदाज पंकज समोर फलंदाजीसाठी सज्ज होतोय. अतिशय सुरेख ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. तेवढं चांगलं देखणं क्षेत्ररक्षण, परंतु एकेरी धाव मात्र चेंडूची परती येईपर्यंत पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. प्रत्येक चेंडू मागे 1 धाव अशा सरासरीनं धावसंख्या 58 धावांचा पाठलाग करत असताना पाहायला जोगे मिळते. तेवढंच या स्पर्धेचं आणखी एक आकर्षण म्हणजे या स्पर्धेचं पूर्णपणे ध्वनी संकलन आपण ऐकत आहात ते पद्मा मालणकर यांचं सुंदर ध्वनी संकलन पाहायला मिळतंय. मित्रांनो, आमचा गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचवतायत ते पद्मा मालणकर. त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. त्याचप्रमाणे ही स्पर्धा संपूर्ण भारतात नव्हे तर भारताबाहेर देखील या ठिकाणी थेट प्रेक्षेपणाद्वारे पुरवतात युट्यूबच्या माध्यमातून. ते आमचे सन्माननीय गौरव सावंत यांचे देखील मनपूर्वक आभार. या स्पर्धेला लाईव्ह 5 कॅमेऱ्यांचं प्रेक्षेपण घर बसल्या प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. पाहायचंय झेल होतोय का आणि पहिला गडी बाद करण्यात यश संपादन होतंय. अतिशय सुंदर गोलंदाजी सिद्धेशाची. आणि गुड मॉर्निंग मालवण ही ओव्हर संपल्यानंतर दोन्ही कर्णधारांनी मान्यवर कक्षासमोर यायचं आहे. या सामन्याचं नाणेफेक केलं जाईल आणि नाणेफेक करण्यासाठी मी आमचे लोकमान्यचे मॅनेजर आणि VMCचे कर्णधार नितीन मांजरेकर यांना विनंती करतोय की पुढील सामन्याचं नाणेफेक त्यांनी करायचं आहे. मैदानाच्या दिशेने पावलं पडतायत. संघाचा आयकॉन प्लेअर सुनील मालवणकर. आता पाहायचंय सुनील मालवणकर आणि पंकज परब. आता मात्र मोठी भागीदारी होणं नितांत गरजेचं. सुनील मालवणकरला या मैदानात एक चांगली खेळी करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सिद्धेश नावाचा.
आता मात्र अतिशय सुंदर फटका, निश्चितच या ठिकाणी चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. अतिशय सुंदर फलंदाजी या ठिकाणी, काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय. ऑनड्रेस पाहायला पुढील चेंडू या ठिकाणी सिद्धेश, म्हणजेच या षटकातील अतिशय सुंदर चेंडू, या ठिकाणी सुंदर चेंडूची सांगता होते. या ठिकाणी पहिल्या वेळेला षटकाची सांगता होते. धावसंख्या पोहोचते ती एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा. डीजे फेक होते विशाल. सुनील मालवणकरच्या फलंदाजीतून पाहायला मिळते. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला, थोडस मिसफील्ड होतंय कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडून, त्यावरती 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत सुनील मालवणकर. आता या 2 धाव्यानं स्वतःचं खातं खोलतोय. सामन्याची जबाबदारी घेऊन एक आयकॉन प्लेअरची भूमिका देखील निभावणं फार नितांत गरजेचं. कर्णधाराची खेळी करावी लागेल सुनील मालवणकरला. आणि 58 धावांचा जो डोंगर उभारलाय, तर 58 धावांच्या ज्या पायऱ्या आहेत ते सहजरित्या पार कराव्या लागतील. गोलंदाज त्याच्या समोर पुन्हा एकदा गौरव सज्ज होतोय पुढील चेंडूचा मारा करण्यासाठी. अतिशय सुंदर या ठिकाणी ऑनरन्स पाहायला मिळतोय. 1 धाव तर सहज पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्याची कोणती घाई दिसत नाहीये. सुंदर निर्णय म्हणावा लागेल सुनील मालवणकर याचा. माघारी पाठवतोय पंकज परब या फलंदाजाला आणि त्याच्या खेळीला आकार देण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र स्ट्राईक एंड वरती पंकज परब, अतिशय सुंदर फलंदाजी. एक सलामीवीर म्हणून मैदानात आलेला, एका चौकाराच्या साह्यानं अजूनही नाबाद 7 या धावसंख्येवरती नाबाद फलंदाजी करतोय गौरेश. त्याच्या समोर आता मात्र पाहायचंय कोणत्या प्रकारचं अस्त्र वापरतोय स्वतःच्या गोलंदाजीमधून. टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा अतिशय सुरेख गोलंदाजी गौरेशच्या गोलंदाजीवरून पाहायला मिळाली, परंतु हा सामना तेवढाच महत्वाचा. प्रत्येक चेंडू योग्य लाईन आणि योग्य दिशेनं योग्य वेगाचा वापर करून चेंडू हाताळणं नितांत गरजेचं. त्याच्यासमोर परब नावाचा फलंदाज. आता मात्र निश्चितच या ठिकाणी उजव्या यष्टीवरचा चेंडू थेट यष्टीवरच्या हातामध्ये विसावला जातोय, परंतु पंचांना दोन्ही हात भुई समांतर करण्यास भाग पडणारा चेंडू गौरेश याच्या हातातून जातोय. वाईडच्या स्वरूपात आणखी एक धाव बहाल करतोय प्रतिस्पर्धी संघाला. एक अवांतर धाब्यानं धावफलक हालत राहतंय. धावसंख्या पोहोचते ती एका गड्याच्या मोबदल्यात 11 या धावसंख्येवरती. गौरेश पुन्हा एकदा सज्ज होतो. त्याच्या समोर पंकज परब नावाचा फलंदाज. मोठा फटका ऑनड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, दोघांच्या शर्यतीत चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. अतिशय सुंदर आणि देखणा फटका पंकज परब याच्या बॅट मधून. आहे मित्रांनो, त्या बॅनरच्या समोरच्या बाजूला व्हा. त्या बॅनरवरती जर 4 धावा जरी जाऊन 4 धावा जाणारा जरी चेंडू लागला तरी फलंदाजाला पैसे मिळू शकतात. आणि डायरेक्ट षटकार जर बसला तर त्या ठिकाणी 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. मित्रांनो, त्या ठिकाणी बाजूला राहायचं आहे. विनंती करतोय आयोजकांना त्या बॅनर पासून तेथील खेळाडूंना बाजूला करायचं आहे. आणि जाऊया मैदानाकडे. आता मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू जातोय. अतिशय सुरेख आणि नेत्रदीपक क्षेत्ररक्षण या ठिकाणी सावंतवाडी संघाकडून दुहेरी धावात रूपांतर होतंय. आपल्या संघासाठी निश्चितच 2 धावा या ठिकाणी वाचवतोय. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजराणा या मैदानात दिसतोय. धावसंख्या पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती. गौरेश गोलंदाजी मार्कवर येतोय. या षटकात अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकातील
शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय आणि स्ट्राईक एंडवरती पंकज परब नावाचा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू या सामन्यादरम्यान देवबाग चषक सन 2021 दरम्यान या संघात खेळण्याची संधी मिळाली ती गौरेश या गोलंदाजाला पाहायचा जी मिळालेली संधी आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. या शेवटच्या चेंडूवरती कोणत्या अस्त्राचा वापर करतोय परंतु रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा काहीसा प्रयत्न हा मैदानात प्रयत्नच राहतोय. चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय धावफलकावरती. धावसंख्या पोहोचते ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 17 धावा. दाखवण्याची एक संधी देवबाग क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मैदानात उपलब्ध करून दिली आणि या मैदानात सिंधुदुर्गातील प्रत्येक खेळाडू या ठिकाणी मैदानात आपलं क्रिकेट कौशल्य पणाला लावतात. मित्रांनो खरी गरज असते क्रिकेट वीराला ती टाळ्यांची. यासाठी एवढंच सांगू इच्छितोय यातनांचा स्पर्श लाभलेला असतो जसा डोळ्यातील वाहणाऱ्या आसवांचा तसाच टाळ्या म्हणजे आशीर्वादाचा पाऊस असतो आमच्या तहानलेल्या क्रिकेट वीराला. निश्चितच या क्रिकेट वीरांना टाळ्यांची साथ हवी आहे. मित्रांनो आपल्या या ठिकाणी उपस्थित सर्व क्रिकेट वीरांनी प्रत्येक फलंदाजाचं प्रत्येक गोलंदाजाचं टाळ्या बाजून उत्साह वाढवायचा आहे. या मैदानात अतिशय सुंदर गोलंदाजी सिद्धेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर येतोय वैयक्तिक कोट्यातील दुसरे षटक हाताळण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्ची घालतोय. 58 धावांचा पाठलाग म्हणजे 17 चेंडू आणि 40 धावा हे विजयाचं समीकरण सोडवणं नितांत गरजेचं. या मैदानात जोपर्यंत सुनील मालवणकर मालवणचा चॉकलेट हिरो म्हणून ज्याला ओळखलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या मालवण तालुक्याचं नाव ज्याने राज्यस्तरीय स्पर्धेत देखील गाजवलं तोच मालवणचा हिरो या मैदानामध्ये आता मात्र अजूनही नाबाद फलंदाजी करतोय. तेवढीच चांगली गोलंदाजी सिद्धेश याच्याकडून समोरील फलंदाज पंकज परब याला रोखून ठेवलंय. त्याची आक्रमकता या ठिकाणी रोखतोय. प्रत्येक चेंडू अतिशय सुरेख चांगला लाईन मारा करतोय. समोरील फलंदाजाला रोखण्यात यश संपादन होतंय. तर मालवणच्या बोर्डिंग मैदानावरती देवबाग चषक दरम्यान जी मिळालेली संधी आहे VBR संघाकडून अतिशय सुरेख ऑफड्राईव्ह पाहायला मिळतोय. एकेरी धाव खर्ची घालतोय. आता मात्र स्ट्राईक एंड वरती सुनील मालवणकर. आता मात्र पवित्र बदलावा लागेल काहीशी आक्रमकता जागृत करावी लागेल ती सुनील मालवणकर या फलंदाजाला. आमचे गुणलेखक या ठिकाणी सांगतायत की 15 चेंडू आणि 39 धावा विजयासाठी आवश्यक आणि या 39 धावा सुनील मालवणकरची आक्रमकता या ठिकाणी जागृत करावी लागेल. परंतु समोरील फलंदाजाची आक्रमकता रोखून ठेवण्यासाठी सिद्धेश नावाचा गोलंदाज सावंतवाडी 11 क्रिकेट संघाच्या वतीनं मैदानाच्या ठिकाणी अतिशय सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण करतोय. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग होतोय. कार्पेटच्या साह्यानं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धावेवरती मात्र थांबावं लागतंय सुनील मालवणकरला आणि या एकेरी धावेनं धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 20 धावा. सुंदर गोलंदाजी सिद्धेशाची. आता मात्र 14 चेंडू 38 धावा हे विजयाचं समीकरण आणि हे समीकरण सोडवणं नितांत गरजेचं. करो या मरो अशा परिस्थितीत सातेरी कर्लीचा संघ या ठिकाणी सापडतोय. आता मात्र पंकज परब आता मात्र मोठा फटका खेळतोय. झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय. कोणतीही चूक न करता सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. दुसरा गडी बाद होतोय पंकज परबच्या रूपानं. एक आक्रमकता जागृत करणारा हा फलंदाज काहीसा बाद होतोय. मैदानाच्या दिशेनं तंबूच्या दिशेनं येताना दिसतोय. DJ
जातोय तो हरी जाधव. आता पाहायचा आहे हरी जाधव, त्याच्या समोर सुनील मालवणकर स्ट्राईक एंड वरती सज्ज होतोय. सिद्धेशच्या गोलंदाज धावच्या गेला. आता मात्र अतिशय सुंदर फटका डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जातोय. चेंडू जातोय सीमा पार. छत्रपतींचा छावा आणि सुनीलच्या बॅट मधून निघतात 6 धावा. डीजे नका बदलते. अतिशय सुंदर फटका सुनीलच्या बॅट मधून निघाल्यानंतर आता मात्र 12 चेंडू 32 धावा. विजयासाठी आवश्यक 20 धावा फक्त चेंडू पासून जास्त. आणि आता हे धावा रोखण्यासाठी ज्यानं श्रीस्पोर्ट देवबाग मधून आपलं युवा क्रिकेटर म्हणून नावलौकिक कमवलं, तोच देवबागचा सुपुत्र या ठिकाणी मितेश बांदेकर गोलंदाजी मार्कवर येतोय. आणि त्याच्या समोर हरी जाधव नावाचा फलंदाज पाहायचाय. मितेश बांदेकर स्वतःच्या वेगवान गोलंदाजीवर हरी जाधव या फलंदाजाला रोखण्यात यश संपादन होत आहे का? त्याच्या समोर आणखी एक तगडा फलंदाज म्हणजे सुनील मालवणकर. ही जी भागीदारी चालली आहे ती थांबवण्यासाठी व्हीआरबी सावंतवाडी संघाच्या कर्णधारानं मितेश बांदेकर याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. जो विश्वास या मैदानावरती ठेवलाय मितेशच्या खांद्यावरती, तो मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदानावरती यशस्वी होतोय का? या सर्व प्रश्नांचं उत्तर देणारा चेंडू, अतिशय सुंदर चेंडूचा मारा. पहिला चेंडू निर्धाव जातोय. या देवबागच्या सुपुत्रासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत मित्रांनो. देवबाग चषक सन 2021 दरम्यान आपलं लोकल टॅलेंट या मैदानामध्ये एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत खेळाडू या मैदानात सहभागी झालेत. परंतु मालवणचे लोकल टॅलेंट पाहायला मिळतंय, तो म्हणजे सुनील मालवणकर एका बाजूला आणि मितेश बांदेकर प्रतिस्पर्धी संघामधून गोलंदाजाच्या रूपानं. पुन्हा एकदा मोठा फटका फसलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय. पायचाही झेल टिपण्यात यश संपादन होतंय का? आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण या मैदानात व्हीआरबी सावंतवाडी संघाच्या वतीनं हरी जाधव. डीजे कवटकर नावाचा फलंदाज मैदानात जातोय. विठ्ठल बद्दल बोलावं तेवढं कमी. वायरी प्रीमियर लीग सन 2021 दरम्यान 6 चेंडूमध्ये 6 षटकार फटकावणारा हा फलंदाज या मैदानाच्या दिशेनं. आता पाहायचाय सातेरी कर्ली संघाच्या वतीनं खेळण्याची संधी त्याला प्राप्त झाली. या मिळालेली संधीचं सोनं करण्याची हीच वेळ या मैदानात. आणि सुनील मालवणकरच्या बॅट मधून एक नेत्रदीपक गगनचुंबी छक्का पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुनीलचं छत्रपतींचा छावा आणि सुनीलच्या बॅट मधून पुन्हा एकदा निघतायत 6 धावा. हरियाण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. फोंडाघाट येथील अस्मिता हॉटेल याचे मालक जितेंद्र हरियाण. 9 चेंडू 26 धावा. विजयाचं समीकरण सोडवण्यासाठी पुन्हा एकदा सुनील मालवणकर सज्ज होतोय. त्याच्या समोर मितेश बांदेकर गोलंदाजीच्या रूपानं दिसतोय. पुढील चेंडूचा मारा करण्यासाठी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कार्पेटच्या साह्याने खेळतोय. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकेरी धाव पूर्ण होते. आता मात्र विठ्ठल कवटकरला स्ट्राईक एंड मध्ये खेळण्याची संधी मिळते.
मितेश बांदेकरची अतिशय सुंदर गोलंदाजी, समोरील फलंदाजाची आक्रमकता रोखण्यात यश संपादन करतोय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल मितेश बांदेकर या गोलंदाजानं. मालवणच्या निसर्गरम्य वातावरणात सजलेलं हे हिरवळीचं मैदान, मालवणचं टोपीवाला मैदान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या मालवणच्या भूमीत मालवणचं टोपीवाला हायस्कूलचं बोर्डिंग मैदान, सन्माननीय महेश गवंडे सरांच्या अथक प्रयत्नानं या मैदानामध्ये हे मैदान सजलेलं आहे आणि विठ्ठल कवटकरची या ठिकाणी खेळी धावचीच्या स्वरूपात संपन्न होते. टाकण्यासाठी मितेश बांदेकर मॅन फ्रॉम देवबाग सज्ज होतोय. त्याच्या समोर मालवणचं टॅलेंट एक उभरताच तारा सुनील मालवणकर सज्ज होतोय. पाहिजे सुनील मालवणकर या चेंडूवरती किती धावा जमावू शकतोय. आता मात्र काहीसा दबाव या सामन्याचा, उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू पुन्हा एकदा पंचांना दोन्ही हात भुई समांतर करण्यास, वाईडची खून दर्शवण्यास भाग पाडणारा चेंडू, एक अवांतर धाव. आता मात्र समीकरण बदलतंय. 7 चेंडू आणि 24 धावा विजयासाठी आवश्यक आणि सुनील मालवणकर सज्ज होतोय पुन्हा एकदा. या स्पर्धेदरम्यान 58 धावाचा डोंगर पार करताना सुनील मालवणकर, त्याच्या समोर मितेश बांदेकर. निश्चितच मोठा फटका. आता मध्ये काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार आणि चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा सुनील मालवणकरच्या बॅट मधून निघतायत 6 धावा. हा महत्वपूर्ण सामना आणि या महत्वपूर्ण सामन्यासाठी शेवटच्या 6 चेंडू आणि 18 धावा आणि हे विजयाचं समीकरण रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गणेश कुबल. छोटा पॅकेज बडा धमाका असं म्हटलं जातंय. या मालवणच्या बोर्डिंग मैदानावर अनेक इतिहास गणेश कुबल कडनं देखील रचले गेलेत. मित्रांनो, निश्चितच ह्या मैदानाचा पुरेपूर अभ्यास गणेश कुबल जवळ देखील, परंतु पाहायचं आहे दोन्ही त्याच्या समोर तेवढंच मालवणचं टॅलेंट ते म्हणजे सुनील मालवणकर आणि त्याला साथ देण्यासाठी मैदानात निखिल, असे 2 फलंदाज आणि 18 धावांची नितांत गरज. आता पाहायचं ह्या 18 धावा गणेश कुबल स्वतःच्या गोलंदाजी मधून रोखतोय का. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षणाची सजावट केली आहे. क्षेत्ररक्षणाचा भेद घेण्याचं आव्हान देतोय आणि धावचीच्या स्वरूपात या ठिकाणी निश्चितच निखिल नावाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. निश्चितच सुनील मालवणकरला स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी या ठिकाणी स्वतः या ठिकाणी
बाद होतोय, परंतु सुनील मालवणकरला मिळालेली संधी म्हणजे 5 चेंडू आणि 18 धावा. आता पाहायचंय ह्या धावा सुनील मालवणकर कोणत्या प्रकारे या मैदानात पार करतोय. फलंदाजसाठी मैदानात जातोय तेजस. आता पाहायचं सुनील मालवणकरला साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडवरती तेजस, परंतु 18 धावांची नितांत गरज ती सातेरी कर्ली संघाला विजयासाठी. गणेश कुबल आपला टेनिस क्रिकेटचा पूर्ण अनुभव या मैदानावर उतरताना दिसतोय. पहिला चेंडू अतिशय सुंदररित्या. आता मात्र ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतो. एक धाव तर निश्चित पूर्ण करतो, दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी सुनील मालवणकरला बाद करण्यासाठी सुंदर या ठिकाणी सापळा असतोय. सुंदर क्षेत्ररक्षण सावंतवाडी संघाकडनं. सुनील मालवणकर धावचीच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होतोय आणि सुनील मालवणकर बाद झाल्यानंतर निश्चितच सामना आपल्या बाजूने झुकला. या आनंदानं सर्व सावंतवाडी VBR सावंतवाडी 11 क्रिकेट संघ आनंदाच्या उत्साहात या ठिकाणी एकत्र होत आहेत. डीजे मुझे पहचानो कहां से वादळवाडी क्रिकेट संघाचा हा खेळाडू सातेरी कर्लीच्या मैदानावरती मात्र अनेक वेळा उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मिळवलाय, परंतु या सातेरी कर्ली संघामधून खेळताना पाहायचंय कोणत्या प्रकारचं प्रदर्शन या मैदानात करतोय. आता मात्र 4 चेंडू आणि 17 धावा विजयासाठी आवश्यक. पाहायचंय या 17 धावा मंदारच्या बॅट मधून निघतायत का. अतिशय सुरेख फलंदाजी करू शकणारा हा फलंदाज, परंतु तेवढाच ताकदवान त्याच्या समोर गोलंदाज तो म्हणजे गणेश कुबल. गणेश कुबल आपल्या नावलौकिकाला साजेल शोभेल अशी गोलंदाजी या मैदानामध्ये आपल्या टेनिस क्रिकेटचा अनुभव पूर्णपणे पणाला लावतोय. पाहायचंय गणेश कुबलची गोलंदाजी कशा प्रकारे मंदार घारे हाताळतो या मैदानात. 17 धावांची निश्चितच गरज ती. 4 चेंडू म्हणजे 3 मोठे फटके खेळावेच लागतील सातेरी कर्लीच्या फलंदाजांना. एका बाजूला निखिल आणि मंदार घारे. आता मात्र ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख एकेरी धाव देऊन जातोय आणि या ठिकाणी एका धावेवरती थांबावं लागतंय. 3 चेंडू आणि 16 धावा विजयासाठी आवश्यक. अतिशय सुंदर गुणलेखन या ठिकाणी सोहम मयेकर आणि विल्सन फर्नांडिस यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी समालोचन करताना देखील कोणते अडथळा मात्र येत नाही. आता मात्र स्ट्राईक एंड वरती तेजस नावाचा फलंदाज 3 चेंडू आणि 16 धावाचं समीकरण सोडवण्यासाठी. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज. डावखुऱ्या शैलीसाठी क्षेत्ररक्षणाचा सापळा रचतायत. पाहायचंय कोणत्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवतायत. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय आणि या क्षेत्ररक्षणाचा भेद घेण्याचं आव्हान देतोय गोलंदाज गणेश कुबल. तेजस या फलंदाजासाठी यापुढील होणाऱ्या सामन्यातील क्षेत्ररक्षण ज्याने आलेला आहे त्याने लगेच मैदानाच्या जवळ राहायचं आहे. ते खेळाडू बाहेर याच्यात या पुढील सामन्यातील क्षेत्ररक्षकाने मैदानात प्रवेश करायचा आहे. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेला एक मोठा फटका. एकेरी धाव सहज प्राप्त करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु माघारी पाठवतोय. आणि धावचीच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होतोय मंदार घारे.
षटकारासाठी नेवलडॉग लेझर नंबर 1 यांच्याकडून नेवलडॉग लेझर नंबर 1 यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक येत आहे प्रत्येक षटकारासाठी. पाहायचं आहे उमेश येरागी यांच्या बॅट मधून किती षटकार क्रीडारसिकांना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि पूर्णपणे सामना या ठिकाणी VBR सावंतवाडीच्या बाजूने झुकताना दिसतोय. परंतु पाहायचं आहे क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पर्यंत भाकीत वर्तवणं चुकीचं ठरू शकतं. आता मात्र अतिशय सुंदर फलंदाजी, चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. उमेशच्या बॅट मधून निघालेल्या 4 धावा. विराजमान व्हायचं आहे दाजी सावजी यांनी. किती आहे रे?